सर, आज आपण निवेदन दिले, काय विषय? सगळ्या अगोदर जे मध्य प्रदेशचा जो मंत्री आहे विजय शाह म्हणून, त्यांनी जे कर्नल सोफिया कुरैशीबद्दल पाकिस्तानचे आतंकवादीची बहीण जे वक्तव्य केलेलं आहे, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही सगळ्यात अगोदर त्याचा जाहीर निषेध करतो। कारण त्यांनी जे वक्तव्य केलेला बेताल वक्तव्य आहे, आर्मी भारतीय सेनेचं हे मनोबल खचून जाणारं वक्तव्य आहे। मला प्रश्न पडलेला आहे की मोदीजीने या कर्नल सोफिया कुरैशीची नियुक्ती केली आहे। जर त्याच्या मंत्री जर त्यांना आतंकवादी म्हणत असेल तर मोदीजीला काय आता प्रश्न पडले तर ते कोण आहे? मग ते कोण आहे? मोदीजी कोण आहे? म्हणून आमची मागणी आहे त्या विजय शाहला बंडतर्फे करावं आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला या देशातून हाकलून द्यावं। सर, असं वाटत नाही हिंदू मुस्लिम करून भाजप राजकारण करत पाहतं? भाजप तर अगोदर 2014 पासूनच राजकारण करत आहे। हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद याच्या पलीकडे त्याच्याकडे काही काम करायला नाही आहे। 15 लाख कुठे गेले, नोकऱ्या कुठे गेले ते सगळे विसरून गेले। ते म्हणतात ते जुमला होते, आता ते फक्त राजकारण करत आहे आणि ह्या मुद्द्यावर पण ते राजकारण करत आहे। पण शहांनी माफी मागितली आहे। शहांनी माफी कशी मागितली हे बघा, माफी मागितल्यानं होणार का काही? त्याला बडतर्फे करण्यात यावे, त्यालावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। भाजप हे पण म्हणते का बा काँग्रेस या बाबतीत राजकारण करते, अशा देशाच्या संरक्षणाच्या याच्यात राजकारण आणू नये, पण काँग्रेस राजकारण आणते। हे बघा, काँग्रेसने कधी हे मुद्दा उचलला? त्यांच्या मंत्री जर कर्नल सोफिया कुरैशीबद्दल अपशब्द काढेल तर काँग्रेस ते बसेल का घरी? आमचे नेते राहुल गांधी यांनी तर स्पष्ट सांगितले ना की मोदीजी तुम्हाला आमचा पूर्ण समर्थन आहे, हमला करा। आणि त्यांचे हे मंत्री महोदय असे म्हणत असतील तर काँग्रेस म्हणणार नाही का? हे लोकशाही आहे ना। काय वाटतं यामुळे आपलं मनोबल खच्चीकरण? 100% या सैन्याचं मनोबल खच्चीकरण झालेलं आहे। आम्ही काँग्रेस या देशवासी आम्ही सगळे सैन्यासोबत आहे आणि आमची मागणी आहे त्या विजय शाहला एकसंघ होऊन भारतीय सेनेच्या पाठीमागे आहे ना। हे वक्तव्य म्हणजे मिठाचा खडा काम आहे। हे भाजपचे हमेशा परंपरा नाही, त्याची भाजपची हे परंपरा आहे राजकारण करण्याची। शहांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। 100% देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे। नाही झाला तर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी इथे भाजपच्या एक पण नेत्याला फिरू देणार नाही।